मतदान प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झालेली आहे, मात्र या मतदार संघातल्या एका मतदान केंद्रावरचं मतदान यंत्र सुरुवातीलाच बंद पडल्याचं दिसतं आहे आणि या ठिकाणी आता खासदार जे उमेदवार आहेत ते देखील दाखल झाले आहेत। आमचे प्रतिनिधी मिलिंद हांडे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया मिलिंदकडे, जाणून घेऊया काय नेमकी ताजी माहिती आहे। मिलिंद, मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याचं कळतंय, काय नेमकी अपडेट घडामोडी? नक्कीच अनुपमा, जर एकंदरीत बघितलं तर देवडी शहराचा यशवंत कन्या शाळेमध्ये जे आहे ते मतदानासाठी 6:30 ते 6:45 वाजल्यापासून जे आहे ते मतदान करायला आलेले होते, रांगेत उभे होते। मात्र या शाळेतल्या जी या ठिकाणी एका रूमची जी मशीन आहे ती गेल्या 14 ते 15 मिनिटांपासून बंद पडलेली आहे। मतदानाला प्रत्यक्षपणे सुरुवातच या मतदान केंद्रावर झाली नाही, त्यामुळे हे संपूर्ण नागरिक, माझ्या पाठीमागे जे दिसतं हे संपूर्ण नागरिक जे आहे ते मतदान करायला यासाठी वेटिंगवर आहेत। कधी मतदान होतो हे त्यांच्याकडून विचारलं जात आहे, मात्र आतमधून अशी माहिती मिळाली की काही तांत्रिक प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे ही मशीन जी आहे ही मशीन बंद पडल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। जवळपास 14 ते 15 मिनिटं जे आहेत ते मशीन बंद पडल्याची माहिती आहे। त्यामुळे या ठिकाणी कधी दुसरी मशीन येते आणि प्रत्यक्षात दुसऱ्या मशीनच्या माध्यमातून कधी मतदानाला सुरुवात होते हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। मात्र या ठिकाणी रांग जी आहे ते वाढू लागलेली आहे। आता एकंदरीत जर बघितलं तर वातावरणामध्ये गारवा आहे, सकाळची वेळ आहे, त्यामुळं मतदानाची टक्केवारी जी आहे ती आता सध्या जरी वाढत असली तरी एकंदरीत या ठिकाणी नागरिक किती प्रत्यक्षपणे या ठिकाणी येतात, परंतु या रूमची जी मशीन आहे ती अजूनपर्यंत बंद पडलेली आहे आणि त्यामुळे ही मशीन कधी सुरू होते, आम्ही कधी मशीन मधून मतदान करतो असं देखील सांगितलं जात आहे, विचारलं जात आहे। एकंदरीत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। किती वेळ झाला नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय सांगाल, किती वेळ झाला? आता अर्धा पाऊण घंटा झाला, अर्धा पाऊण घंटा। किती वेळ तुम्ही या ठिकाणी मतदानाला आलो? मतदानाला सुरुवात झाली होती? झालीच नाही, अजूनही नाही, मशीन बंद आहे म्हणते। नक्कीच आपण आणखी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, किती वेळपासून तुम्ही आला, कुठनं आलात? सर, आम्ही देवळीहूनच आलो, आम्ही कांबली चौकातूनच आहे, जवळपास 6:45ला आलो आम्ही इथे आणि इथं लाईन मध्ये तात्काळ उभे आहे आम्ही। इथची 185 बूथ नंबरची मशीन बंद असल्यामुळं मशीन येणार आहे कोण राहिले अजूनपर्यंत आली नाही। काही विचारणा केली तुम्ही त्यांना? विचारणा केली साहेबांना, साहेब म्हणजे मशीन येणार आहे, येत आहे कोण राहिले। तर आम्ही इथं जवळपास 20 मिनिटापासून 25 मिनिटापासून तात्काळ उभे आहे। तुम्ही काय सांगाल, किती वेळपासून तुम्ही देखील आलात? 6:45ला आलो मी, लवकर जा। मिलिंद, एकंदरीत अर्धा तास झालेला आहे, मतदान आपला मतदानाचा हक्क बजावण्याची प्रतीक्षा करतात, मात्र मतदान यंत्रामध्येच बिघाड झालेला आहे आणि अजून किती वेळ लागणार आहे हेही कळत नाहीये। मात्र या ठिकाणी उमेदवार सुद्धा आले होते मतदानाला असं कळतंय, काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया आपल्याला मिळाली आहे का? उमेदवार आलेले आहेत, ते जर एकंदरीत बघितलं तर उमेदवार आतमध्ये यायचे आहे, कारण की मशीन बंद पडल्याची माहिती त्यांच्यापर्यंत कदाचित पोहोचली असावी, त्यामुळे हे जे उमेदवार आहेत ते उमेदवार या ठिकाणी आले नसावं असं बोललं जात आहे। आणि थोड्याच वेळामध्ये हे जे रामदास तडस आहे उमेदवार जे आहे ते या ठिकाणी येणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे। ठीक, मिलिंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि आपल्याकडून तिथल्या ताज्या घडामोडी जरूर जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। मिलिंद हांडे आमचे प्रतिनिधी वर्ध्यामधून आपल्या बरोबर होते। तर देवडी मतदारसंघामधल्या मतदान केंद्रावर सध्या मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे गेल्या अर्ध्या तासापासून मतदान इथलं रखडलेलं आहे।